तर भारतानं पाकिस्तानी सरकार पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा फाडलाय। दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला लष्करी सरकारी अधिकारी उपस्थित होते आणि असे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले होते। भारताच्या इंग्लंडमधील उच्चायुक्तांनी या संदर्भातला फोटो दाखवून पाकिस्तानचा पर्दाफाश केलाय। स्काय न्यूजच्या या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये विक्रम दोरायस्वामींनी पाकिस्तानचा बुरखा फाडला। Look, let me show you this photograph of yesterday, I believe it is, to your viewers. This person here is a sanctioned terrorist under the American sanctions regime. His name is Hafiz Abdur Rauf. He's a brother of the founder of the terrorist groups that you're mentioning. Look who's behind him, Pakistani military. Look at the coffins there. They have the Pakistani national flag. If you're going to be giving terrorists state funerals, what does that make of your system? And everybody knows that for the last 30 years, Pakistan has used this as a means of subcritical warfare against India. If the international community really wants to be able to look at this and worry about it, the simple solution is to tell Pakistan it has an opportunity for an off-ramp. These are things that the world should have compelled Pakistan to do 30 years ago, and to compel them to implement their promises about taking down this infrastructure. It has not done so. आणि सातत्याने तोंडावर पडणाऱ्या पाकिस्तानला भारतानं जो त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं, त्यांनी जो भारतावर हल्ला केलेला होता तो देखील भारतानं हल्ल्याचा प्रयत्न कसा हाणून पाडला याची दृश्य आपण आता पाहतोय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलेला आहे। अनेक ठिकाणी त्यांनी ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते। 10च्या 10 ड्रोन हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत। तर दुसरी दृश्य आपण बघतोय सत्वारी जम्मूच्या इथे पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता आणि हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। अखनूर, सांबा, होशियारपूर, जालंधर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचे ड्रोन हल्ले करण्यात आले। अगदी खरं आहे। आणि त्याचबरोबर अखनूरमधली आता आपण हे दृश्य बघतोय। अखनूर म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जास्त ठिकाणांना लक्ष करण्यात आलेलं होतं। अखनूर, सांबा, होशियारपूर अशा ठिकाणी ज्या पद्धतीने काल ड्रोन हल्ले झाले होते ते बघता अचानक झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कुठेतरी पॅनिक निर्माण होतो का अशी परिस्थिती होती, परंतु अत्यंत उत्तम पद्धतीने एअर डिफेन्स प्रणाली कार्यान्वित करत संपूर्ण हे हल्ले निष्प्रभ करण्यात आले। सांबामधली सुद्धा दृश्य आपण पाहिली। सांबामधल्या दृश्यानंतर आपण पुन्हा एकदा जम्मूमधल्या दृश्यांकडे जाऊया। जम्मूमध्ये देखील असाच प्रयत्न करण्यात आलेला होता। जम्मूच्या अनेक भागांमध्ये हे ड्रोन हल्ले जे होते ते त्यांनी केलेले होते, परंतु आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे, जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, त्यांनी मात्र हे हल्ले जे आहेत ते परतवून लावलेले आहेत। नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा या पाकड्यांचा सगळा प्रयत्न होता आणि हाच प्रयत्न त्यांचा पूर्णपणे फसलेला आहे। पुढे पंजाबच्या होशियारपूर मधली दृश्य आपण बघतोय। ज्या पद्धतीने सीमेच्या जवळचा जो भाग आहे किंवा त्या आसपास असणारे जे राज्य आहेत तिथे खास करून हे हल्ले होताना दिसत होते, मात्र पाकिस्तानचे कुठलेही इरादे पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही आहेत, कारण भारताने तितक्याच चोख पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे। अगदी खरं आहे। आणि त्याचबरोबर जालंधरमधली आपण दृश्य बघतोय, तिथेही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। स्पष्टपणे ही दृश्य टिपलेली आहेत सर्वसामान्य नागरिकांनी आणि त्यांनीच बघितलेलं आहे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी कशा पद्धतीने भारतीय एअर डिफेन्सने पूर्णपणे हा हाणून पाडलेला होता डाव। पठाणकोटमध्ये, पंजाबमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने अप्रतिम प्रतिकार केला। आणि त्यानंतर आता आपण दृश्य पाहिले की तिकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बंदोबस्त वाढवण्यात येतोय। तर तिकडे अमृतसरमध्ये देखील पुन्हा असाच काहीसा प्रयत्न केलेला होता। अनेक अफवा देखील पसरवण्यात आलेल्या होत्या पाकिस्तानकडून, परंतु या ज्या सगळ्या अफवा असतील किंबहुना हे सगळे फुसके ड्रोन असतील हे अक्षरशः नेस्तनाबूत केलेले आहेत भारतीय लष्करानं। अगदी। आणि त्यापैकीच पुढची दृश्य पुन्हा एकदा जम्मू मधली बघतोय, कारण वारंवार या कुरापती जम्मू आणि आसपासच्या भागामध्ये घडताना दिसत आहेत। पाकिस्तानने ज्या पद्धतीने 10 हल्ले केले, हे सगळे हल्ले परतवून लावण्यामध्ये भारताच्या सगळ्या जवानांना यश आलेलं आहे। तर भारताने काल रात्री पाकिस्तानला अत्यंत चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि नेमकं काय घडलंय, नेमकी परिस्थिती कशी होती याचा घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे एबीपी समूहाचे वरिष्ठ पत्रकार जगविंदर पटियाल यांनी। हमें बीच बीच में चुप इसलिए होना पड़ रहा है ताकि धमाकों की आवाज और किस तरह से एलओसी पर युद्ध चल रहा है उसको आप महसूस कर सकें।
अगर मान लीजिए कि कुछ देर के लिए आसमान में तोपों का ये गर्जना रुकता है या थोड़ी देर के लिए थमता है, 5 मिनट के लिए, 4 मिनट के लिए, तो समझिए कि अगले पल फिर ये उससे डबल तैयारी के साथ जो है वो गर्जना वापसी करती है। और उसकी वजह ये होती है कि जब दोबारा से गन्स को लोड किया जाता है, शायद ये उसकी टाइमिंग होती है बीच में, जब जब ये बीच में स्लो होती है तो उसके बाद फिर बहुत तेजी से धमाकों की आवाजें आती हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.